सतीश जाधव आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे आणि पुढील सामना नाईकबाई 11 खडकवाडी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आणि सूरज यांचा सामना करतील. सूरज यांचा पुढील चेंडू सामना करतील. समाधान या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी सूरज यांच्याकडून. दोन निर्धाव चेंडू लागले. 3 चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत एकच धाव घेते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे अमित जाधव. आपला पुरस्कार घेऊन जायचा या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी सूरज यांची. समाधान यांना जाग्यावर उभे केलं आहे त्यांनी. निर्धाव चेंडू या ठिकाणी पुन्हा 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. आतापर्यंत एकच धाव घाटेवाडी संघाला भेटलेली आहे. घाटेवाडी संघाला हा जर सामना जिंकायचा असेल तर धावांचा डोंगर उभा करावा लागेल. अमित कदम मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहे. सूर्यचा पुढील चेंडू लेग साईड टोल चेंडू. खराब क्षेत्ररक्षण थोडे या ठिकाणी पण एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. कृष्णाश कालच्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार फायनलला दिले जातील. पहिल्या षटकांची धावसंख्या आहे 3. आयुष शिंदे गोलंदाजी मार्कवरती सामना करतील. समाधान पुन्हा एकदा लेग साईडला टोलला चेंडू. फिल्डर आहे पाहूया काय करतात. आणि खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी 4 धाव भेटले आहेत. बॉल जाते सीमा रेषेबाहेर. 4 रनसाठी चौकार. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय पण क्षेत्ररक्षणाकडून काय त्यांना साथ भेटत नाही. आयुष्यांचा पुढील चेंडू सामना करतील. समाधान पुन्हा एकदा उंच फटका मारण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी फसलेला आहे. आणि या ठिकाणी विकेट रनआउटची अपील करत आहे. त्या ठिकाणी किपिंगची अपील केली. थर्ड अंपायर ग्राउंड अंपायर आपलं डिसिजन कळवायचं आहे. साईड कॅमेरा नसल्यामुळे अँगल आपण पाहू शकत नाही. लाईन दिसत नाही.
ग्राउंड अपायर डिसिजन असेल ते तुम्ही हे करा. आउट. आउट आउट. या ठिकाणी पहिला धक्का लागत आहे जय हनुमान क्रिकेट क्लब घाटवाडी संघाला समाधान यांच्या स्वरूपात. आयुष यांचा पुढील चेंडू सामना करतील नवीन फलंदाज. उंच सोडतोय सॉरी धनाजी यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार. या ठिकाणी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका चे अध्यक्ष माननीय श्री राम सावंत या ठिकाणी उपस्थित राहिले. तसेच आपल्या असोसिएशनचे सदस्य संतोष सावंत यांचेही या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनापासून आभार. आयुष्यांचा पुढील चेंडू आणि हा सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फलंदाजाला रोखला आहे. या ठिकाणी निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि धावसंख्या पोहोचली आहे घाटेवाडी संघाची 11 आणि 5 चेंडूचं एक षटक असेल त्यामुळे हा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि सामना करतील धनाजी आणि हा लेग साईडला टोललेला चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्यांना. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतात की नाही आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी थोडंसं खराब असं कम्युनिकेशन आणि तेवढंच खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी खडकवाडी संघाकडून. ज्या ठिकाणी विकेट होती त्या ठिकाणी त्यांनी 4 धावा काढलेल्या आहेत पळून आणि या 4 धावेनी धावसंख्या पोहोचत आहे 15 धावावरती. 2 षटकानंतर धावसंख्या 15. जय हनुमान क्रिकेट घाटेवाडी. सुंदर अशी फलंदाजी आपण पाहतोय धनाजी जाधव यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवरती सत्यम. खडकवाडी ही नवीन टीम आहे आपल्या असोसिएशनमधील. गेल्या वर्षी आपल्या असोसिएशनमध्ये सहभागी झाली. युवा गोलंदाज आहे यांच्याकडे. युवा क्रिकेटरचा भरमार असणारी खडकवाडी टीम. सत्यम गोलंदाजी करतील. सामना करतील लखन आणि लेग साईडला उंच असा टोलला चेंडू बॉल जात आहे सीमारेषे पार. 6 धावा. पहिला षटकार या सामन्यातील क्रिकेट क्लब घाटेवाडीकडून लखन यांच्या बॅटमधून आलेला आणि या 6 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 21 वरती. सत्यमेचा पुढील चेंडू सामना करतील लखन. पुन्हा शॉर्ट बॉल. या ठिकाणी पाहूया अंपायरचा इशारा वाईट. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी आपण पाहतोय. सत्यमेच्याकडून शॉर्ट पिच बॉल. बॉल जास्त उसळी घेतल्यामुळे बॉल हा वाईट. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 22 वरती. एक चेंडूचा खेळ झाला आहे आतापर्यंत तिसऱ्या षटकातील. सत्यमचा सामना करतील लखन. पुन्हा तोच बॉल, पुन्हा तोच फटका आणि पुन्हा तोच. या बॉलवरती 6 धावा. थोडस महागडे षटक या ठिकाणी पाहतोय आपण सत्यम यांचं. खूप शॉर्ट बॉल टाकत येते या ठिकाणी आणि त्या शॉर्ट बॉलचा समाचार घेताना लखन. सत्यम याचा पुढील चेंडू सामना करतील लखन.
पाहूया काय होतं, सलग तिसरा षटकार मारतात की नाही. चांगला चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहतोय पण सत्यमॅनचं निर्धाव चेंडू. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि या घाटेवाडी संघाची धावसंख्या पोहोचत आहे 28 वरती. आणि हा थोडासा भरकटलेला मारा या ठिकाणी आणि अतिरिक्त स्वरूपात एक धाव जात आहे. एक धावेने धावसंख्या पोहोचत आहे 29 धावा. आणि पुन्हा एकदा उंच फटका, झेलची संधी निर्माण झाली आणि जे सेफ हँड मध्ये बॉल जात आहे. राहुल शिंदे खरं जे जाने माने फलंदाज, ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे राहुल शिंदे. त्यांच्याकडे बॉल गेला की बॉल सुटणार नाही याची काळजीच नसते खडगवाडी संघाच्या कॅप्टनला. आणि या ठिकाणी लखन यांच्या स्वरूपात दुसरा झटका लागताना घाटेवाडी संघाला. सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहुल शिंदे यांच्या मार्फत. मारुती या संघाचं नाव देखील जे हनुमान क्रिकेट क्लब घाटेवाडी आहे आणि या घाटेवाडी संघातील फलंदाज नवीन मारुती. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देतात. सत्तम यांचा सामना करतील मारुती. आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला उंच असा टुल्ला चेंडू, बॉल जात आहे सीमा रेषेबाहेर. 6 धावा. षटकार तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या पोहोचत आहे घाटेवाडी संघाची 35. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचली 35 वरती घाटेवाडी संघ. या षटकामध्ये खूपच मागडं षटक ठरलं आहे सत्यम यांचं. जेवढे पण शॉर्ट बॉल टाकले त्या सर्व शॉर्ट बॉलचा समाचार घेतला आहे या ठिकाणी घाटेवाडी संघाने. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती असतील धनाजी, एक सिनियर खेळाडू घाटेवाडी संघाचे. गोलंदाजी मार्कवरती कृष्णात बाबा शिंदे. कृष्णात उर्फ बाबा शिंदे, एक सह्याद्री प्रेमी, सह्याद्रीचं लेकरू म्हणून ज्यांची ओळख आहे सोशल मीडियावरती ते बाबा शिंदे. पहिलाच बॉल, सुंदर बॉल, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. तेवढीच चांगली फलंदाजी आणि तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचं. आणि या 2 धावा घेण्यात मात्र त्यांनी यश मिळवलं आहे आणि 2 धावेनी धावसंख्या पोहोचत आहे 37 वरती. बाबा शिंदे गोलंदाजी मार्कवरती सामना करतील धनाजी. आणि या ठिकाणी फसलेला आहे आणि ॲपिट नो बॉल, थ्रो बॉल. या ठिकाणी विकेट होती पण हा नो बॉल आहे थ्रोच्या स्वरूपात ॲक्शन. आणि या थ्रोची पॅनल्टी लागली जाईल 5 रन थ्रो बॉलची आणि एक नो बॉलची, अशा 6 रन येतील. 37 आणि 6 वरती 43 धावांवरती धावसंख्या पोहोचत आहे घाटेवाडी संघाची 43. चौथ्या षटकातील एकच चेंडू झालाय आणि धावसंख्या पोहोचलाय 43 धावांवरती. आणि स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गवरती येताना कमलेश साळुंके या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सामना करतील धनाजी. कमलेश टू धनाजी आणि पुन्हा एकदा लेग साईडला टोलला चेंडू आणि बॉल जात आहे सीमा रेषे पार. 1 बाउन्स चौकार. या 4 धावेनी घाटेवाडी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 47 धावांवर. कमलेश यांचा पुढील चेंडू सामना करतील धनाजी. आणि हा लेग साईडला टोलला चेंडू फिल्डर आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी रनआउटची संधी होती पण मिस केलेली आहे, बहुतेक मिस झालेले. 2 धावा.
त्या 2 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 49. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. धावसंख्या पोहोचली 49. शेवटचे 2 चेंडू. पाहूया घाटेवाडी संघ किती धावांचं आव्हान देतोय खडवाडी संघासाठी. कमलेशाचा पुढील चेंडू सामना करतील धनाजी. फुल लोअर फुल टॉस आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू. तेवढं चांगलं प्लेसमेंट. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकले नाहीत कमलेश. आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचले घाटेवाडी संघाची 50 धावा. कमलेश यांचा पुढील चेंडू सामना करतील मारुती. कमलेश यांचाही वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आली या ठिकाणी. कमलेशचा पुढील चेंडू सामना करतील मारुती. आणि हा बॅकवरचा चेंडू दे पण फटका फसलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावही या ठिकाणी पूर्ण होईल आणि या 2 धावेनी धावसंख्या पोहोचत आहे 53 धावा. आणि खडकवाडी संघाला विजयासाठी आवश्यकता असेल 54 धावाची. एक शॉट आहे. एकच धाव घ्यायचे. 52 धावा. 53 धावांचं आव्हान असेल खडकवाडी संघाला. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला. आजच्या दिवसामध्ये फायनल खेळवायचे आहे या ठिकाणी. आणि आपल्या मॅचचे स्कोरर या ठिकाणी आले आहेत उमेश घाडगे. आजच्या मॅचचे स्कोरर. यानंतर होणारे मॅच थर्ड राऊंडची क्वार्टर फायनलचा सामना ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जळव ए विरुद्ध टीम एम्पायर धायटी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे समन टॉस कबासाठी यायचं आहे. टॉस कबासमध्ये जळव संघाचे कर्णधार जळव ए ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब जळव. कर्णधार टॉस करून घ्यायचा आहे आपण. यानंतर होणारा सामना जळव ए विरुद्ध धायटी क्वार्टर फायनलचा सामना असेल.
मॅच सुरू करायचे. यानंतर होणारा सामना डांगेशवाडी विरुद्ध जोगेश्वरी स्पोर्ट दप्पवाडी. डांगेशवाडी वडजाई देवी 11 क्रिकेट क्लब डांगेशवाडी विरुद्ध जोगेश्वरी स्पोर्ट दप्पवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असं आपण सेकंड मॅचची आपली मॅच खेळायची या ठिकाणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी येत आहे. लखन वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतात. लखन सामना करतील राहुल शिंदे. नाव स्ट्राईक वरती आहेत. सूरज लखन टू राहुल आणि हल्ले एक साईडच्या बाहेर मारा आणि हा वाईटच्या स्वरूपात एक धाव. संघाचं खातं अतिरिक्त धावेने खोलत आहे कडवडी संघ. हॅलो. दुसरा चेंडू आणि दुसरा ही अतिरिक्त धाव या ठिकाणी भेटताना वाईटच्या स्वरूपात अवंतर धाव या ठिकाणी. अवंतर धावांनी धावसंख्या बदलत आहे 2 धावांवरती. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर मारा आणि पंचांचे दोन्ही हात वर. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव याने अतिरिक्त धावसंख्या पोहोचत आहे 3 धावा. हॅलो. पुन्हा एकदा अवंतर धाव. वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. आतापर्यंत 5 वाईट आलेले आहेत. पुढील चेंडू आणि सुंदर असं कमबॅक या ठिकाणी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एकच धाव राहुल शिंदे यांना भेटेल. 5 चेंडू नंतर एक धाव आले. सलग 5 वाईट टाकले. 6वा चेंडू आलेला आहे फक्त. एकच चेंडू आतापर्यंत झालेला आहे. लखन लखन याने आतापर्यंत एक चेंडू टाकले. अतिरिक्त स्वरूपात 5 धावा दिलेल्या आहेत. लखन याचा पुढील चेंडू सामना करतील सूरज. आणि हा लेग साईडला टुल्ल चेंडू कारपट्टे सायन जातो आहे. बॉल फिल्डरच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण. राज सुंदर अशी फिल्डिंग. आणि सूरज यांचा पुढील पंकज बॉल जाते सीमर असे बाहेर आणि राहुल यांच्या बॅट मधला हा पहिला चौका.
लखन याचा पुढील चेंडू सामना करतील राहुल शिंदे, एक जानेमाने फलंदाज कडेवडे संघाचे. आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला टोलण्याचा प्रयत्न फसला आहे. बॉल खराब कलेक्शन या ठिकाणी विकेट कीपरकडून. आणि एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी भेटत आहे राहुल शिंदे यांना. एक धावेने धावसंख्या पोहोचत आहे 12 धावांवरती धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या षटकामध्ये काही मोठे फटके आले नाहीत, पण अतिरिक्त धावांचा भरमार झालेला आहे या षटकामध्ये. लखन पुढील चेंडू आणि सूरज याने ऑफ साईडला टोलला चेंडू आणि बॉल जात आहे सीमा रेषे बाहेर. 4 धावा. हॅलो, अंपायर कॉल. 4 धावा. एक षटकानंतर धावसंख्या बदल आहे 16 धावांवरती. दुसरं षटक. ओम जाधव गोलंदाजी मार करते. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन ओम जाधव. आणि या ठिकाणी एक युवा खेळाडू घाटेवाडी संघाचे. मॅचला थोडं स्पीडअप द्यायचं आहे. ओम यांचा चेंडूने ऑफ साईडला प्लेसमेंट केलं आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि खराब असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी कलेक्शन मध्ये. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 18 धावांवरती. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय आपण ओम जाधव यांची. ओम यांचा पुढील चेंडू आणि उंच असा भिरकवलेला चेंडून बॉल जात आहे. अंपायर्स कॉल. 4 धावा. ओम यांचा पुढील चेंडू सामना करतील राहुल शिंदे. आणि वाईट दिशेने थोडीशी गोलंदाजी या ठिकाणी ओम यांच्या मार्फत. एक वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि या एक अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचत आहे 23 धावांवरती. आणि उंच असं टुल्ल चेंडू झेलची संधी नाही. बॉल जाते सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा मोठा फटका. उत्तुंग असा फटका. राहुल यांच्या बॅटमधला हा षटकार. दणदणीत षटकार. आणि या 6 धाव्यांनी धावसंख्या पोहोचत आहे कडेवडी संघाची 29 धावा.
दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि थोडंसं महागडं षटक ठरवत आहे या ठिकाणी काटेवाडी संघाला. ओम्यांचा पुढील चेंडू लोअर फुल टॉस, चांगल्या पद्धतीचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहतोय आपण ओम यांच्याकडून. पहिला षटका खाल्यानंतर त्यांनी चांगलं सुंदर असं कमबॅक केलं या ठिकाणी. अशीच गोलंदाजीची अपेक्षा असेल काटेवाडी संघाला ओम यांच्याकडून. ओम यांचा पुढील चेंडू सामना करतील राहुल शिंदे आणि खराब असं विकेट किपिंग या ठिकाणी पाहतोय आपण काटेवाडी संघाकडून. या ठिकाणी निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी वाईड प्लस 1, 2 धावा या ठिकाणी अतिरिक्तच्या स्वरूपात जात आहेत. डांगेशवाडी विरुद्ध डप्पावाडी संघ, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस मध्येच आहे. यानंतर होणारा सेकंड राऊंडचा सामना असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो, या ठिकाणी एक धाव या ठिकाणी डप्पावाडी विरुद्ध डांगेशवाडी संघ, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 32 धावा. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, मीटिंग करू नये, टीम मीटिंग करू नये. आपला आजच्या दिवसामध्ये फायनलचा सामना खेळवायचा आहे. या ठिकाणी पावडी संघ हा ऑलरेडी फायनलमध्ये पोहोचला आहे आणि आजच्या दिवसामधून एक संघ फायनलमध्ये जाईल. पावडी संघाने आपलं तिकीट कन्फर्म काल केलं आहे आणि आजच्या दिवसामधून पाहूया आपण पावडी विरुद्ध कोणता संघ फायनलमध्ये जातोय. या सह्याद्री असोसिएशन 25-26च्या हंगामाचा पहिला फायनलमध्ये पोहोचणारा संघ आहे राजधानी 11 पावडी संघ. आणि या पावडी संघाला लढत देण्यासाठी आजच्या दिवसामधून कोणता संघ येतोय ते आपण पाहायचं आहे. आणि ह्या देवदास यांचा लेग स्टंपच्या माहेर मारा. आज घाटेवाडी संघाकडून आपण अतिरिक्त धावांची जास्त भर दिलेली पाहतोय. बॅटमधून धावा कमी पण अतिरिक्त धावा या ठिकाणी घाटेवाडी संघाने खूप दिल्या आहेत. वाईटच्या सुरुवाती 1 धाव आणि या 1 धावेन धावसंख्या पोहोचत आहे 33 धावांवरती. देवदास सामना करतील त्यांचा. सूरज, चांगला चेंडू या ठिकाणी, रनआउटची संधी आणि या ठिकाणी संधी मिस झालेली आहे. राहुल यांनी दुसऱ्या कॉलसाठी नकार दिला आहे, दुसऱ्या रनसाठी नकार दिला आहे. लेग बायच्या सुरुवात या ठिकाणी 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पोहोचत आहे 34 धावा. या ठिकाणी कडवडी संघाला 53 धावांचं आव्हान असेल. आतापर्यंत 2 चेंडू झाले आहेत. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सॉरी, एकच चेंडू झाला आहे, एक वाईट होता. देवदासांचा पुढील चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, सुंदर चेंडू या ठिकाणी बॅट्समनला बीट केला आहे. या ठिकाणी अपील पंचांनी अपील फेटाळलेले आहे. चांगली गोलंदाजी पाहतोय, चांगला कमबॅक या ठिकाणी देवदास यांच्याकडून. देवा, खाटीवाडी संघाचा देवदास उर्फ देवा, चांगल्या गोलंदाजीचं प्रत्यक्षिक या ठिकाणी, चांगलं कमबॅक. हीच गोलंदाजीची अपेक्षा असेल घाटेवाडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. आणि खडेवाडी संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर हा राहुल शिंदे नावाचा खेळाडू हा मैदानावर लास्ट बॉल पर्यंत राहावा लागेल. एक विस्फोटक फलंदाज आहेत खडगवाडी संघाचे राहुल शिंदे आणि खडगवाडी संघाची मदार आपल्या खांद्यावर घेऊन चालत आहेत. देवा यांचा सामना करतील राहुल शिंदे. पुन्हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खूप चांगला चेंडू, चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहतोय आपण देवा यांच्याकडून.
7 चेंडू 19 धावांचं समीकरण आहे खडगवाडी संघासाठी. चांगलं गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय पण देवा यांनी चांगले यॉर्कर पद्धतीचे 2 चेंडू बॅट्समनला जाग्या उभं केलं आहे. सुंदर असं चेंडू या ठिकाणी देवा यांच्याकडून. शेवटचा देवा यांचा पुढील चेंडू आणि या ठिकाणी कट झेलची संधी मिस झाले. एक धाव घेण्यापासून काही रोखू शकत नाहीत राहुल शिंदे. एक धाव आले. एक धावेने धावसंख्या पोहोचत आहे 35 धावांवरती. 35 धावा. जोगेश्वरी स्पोर्ट डप्पोवाडी संघ यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. डांगेशवाडी संघाने आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच तयार राहायचं आहे. या मॅच नंतर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. देवा यांचा पुढील चेंडू सामना करतील सूरज. खडगवाडी संघाची ही सलामीची फलंदाजी आहे. अजून सलामीचे फलंदाज आहेत अजून मैदानावर आहेत. एकही विकेट त्यांना या ठिकाणी भेटली नाही खडगवाडी संघाला. पाहूया हे दोन्ही फलंदाज काय करतात. मॅच विजयी करून संघाला मिळवून देतात की नाही तेवढंच चांगलं. या आणि हा उंच असा टोलला चेंडू बॉल येते सीमा रेषेबाहेर 6 धावा. आणि चांगलं षटक होतं कुठेतरी हे पण शेवटच्या चेंडू चेंडू झालेत आणि 41 धावावरती धावसंख्या बसली. ओव्हर झाली. ओव्हर 5 चेंडू 12 धावांचं समीकरण. सॉरी 12 धावांचं समीकरण असेल. 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल खडगवाडी संघाला. स्पीडअप घ्या घाटेवाडी संघ. या मॅचला खूप उशीर झालाय. टीम मीटिंग कमी करा प्लीज. सहकार्याची अपेक्षा आपल्याकडून. घाटेवाडी संघ स्पीडअप घ्यायचा आहे. गोलंदाजी मार्क करती मारुती सज्ज. सामना करतील राहुल शिंदे. 5 चेंडू 12 धावांचं समीकरण खडगवाडी संघाला. नाईकबाई 11 खडगवाडी संघ. पाहूया सामन्याचा कोण विजेता ठरतो. मारुती आपल्या संघाला कमबॅक करून देतात की नाही. पुढील चेंडू मारुती यांचा आणि हा सुंदर असा चेंडू या ठिकाणी नो बॉल. क्षेत्ररक्षणाचा फटका. क्षेत्ररक्षण या ठिकाणी चुकीचं लावलेलं आहे. त्याचा फटका या ठिकाणी होत आहे. चुकीचं क्षेत्ररक्षण लावल्याचा या ठिकाणी फटका बसत आहे घाटेवाडी संघाला. सर्कलच्या बाहेर 6 खेळाडू ठेवल्यामुळे बहुतेक हा नो बॉल आहे. 5-4च हे आहे. क्षेत्ररक्षणाचा नियम या ठिकाणी मोडला आणि तो नियम तोडल्यामुळे या ठिकाणी दंडित केलं आहे घाटेवाडी संघाला. नो बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचत आहे 36 धावांवरती. 42 धावा. 5 चेंडू 11 धावांचं समीकरण. बॉलर आहेत मारुती. या ठिकाणी सुंदर असा चेंडू तेवढा चांगला फटका आणि बॉल जात आहे सीमारेषे बाहेर. चौकार. 4 धावा.
मारुती यांचा पुढील चेंडू सामना करतील राहुल शिंदे आणि पुन्हा एकदा उंच सटोल चेंडू बॉल जात आहे सीमारेषे बाहेर 6 धावा आणि आता 1 धावांची आवश्यकता असेल फक्त गडवडी संघाला विजयासाठी. स्कोर लेवल झालेला या ठिकाणी. 2 चेंडूंचा खेळ झालेला 2 चेंडू मध्ये सामना पूर्ण आपल्या बाजूने झुकवताना राहुल शिंदे एक कडकडीचं जाणे नाव पूर्णपणे आपल्या संघाच्या विजयाची सुनिश्चितता करताना राहुल शिंदे. मारुती यांचा पुढील चेंडू सामना करतील राहुल शिंदे आणि हा ऑफसाईडला टोलला चेंडू कटआउट थर्ड मॅनच्या दिशेने जात आहे. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने धावसंख्या कडवडी संघ विजय होत आहे. डांगेशवाडी संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. डांगेशवाडी संघ आपणास विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डांगेशवाडी संघ आपण मैदानाचा ताबा घ्यायचा या ठिकाणी. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे राहुल शिंदे. राहुल शिंदे यांनी आपल्या मॅन ऑफ द मॅचचा प्राइज